इयत्ता 11वी इंग्लिश विषयासाठी आपण ड्रामा हा टॉपिक चालू केलाय. द रायझिंग ऑफ द मूड. कुणाचा आहे हा ड्रामा? द लेडी ग्रॉवर या नावाची जी ड्रामॅटिस्ट आहे त्यांचा हा ड्रामा आहे, हा प्ले आहे. याचं बॅकग्राऊंड आयरिश स्वातंत्र्याचं बॅकग्राऊंड आहे. आता आयर्लंड मध्ये असणारा आयरिश स्वातंत्र्य लढ्याचा हा प्ले आहे. आतापर्यंत आपण कॅरेक्टर्स मध्ये बघितलं, सार्जंट आहे, एक मॅन आहे की जो कोण आहे, एक फ्रीडम फायटर, स्वातंत्र्य सैनिक आहे. पण या ठिकाणी जो सीन ठेवलेला आहे, आता आपण आतापर्यंत बघितलेल्या स्टोरीमध्ये आपण बंदरापर्यंत म्हणजे जो सेटिंग सुरू झाली ती कुठे आहे? एका बंदरावरची सेटिंग आहे. म्हणजे जो सार्जंट त्या ठिकाणी पहारेकरी करतोय. पहारा करतोय कारण का तो जो फ्रीडम फायटर म्हणजे जो कैदी आहे तो त्या ठिकाणावरून फरार होणार आहे. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी जी नोटीस आहे इथपर्यंत आपण बघितलेलं होतं का तिथे एक व्यक्ती येतो. त्याचा उल्लेख फक्त या ठिकाणी आपण मॅन केलेला आहे. ऍक्च्युअली स्वतःला तो काय सांगतो? आय एम अ बॅलड सिंगर. हा जो मॅन आहे तो ऍक्च्युअली फ्रीडम फायटर आहे, पण त्याला लेबल केलेला आहे की तो एक फरार कैदी आहे आणि त्याच्यासाठी पहारेकरी म्हणून तिथे तो उभा आहे. पण ज्यावेळेस सार्जंट त्याला हटवतो आणि त्याला सांगतो की तू इथे राहू शकत नाही, थांबू शकत नाही, पण आणि त्याला परत शहराकडे जायला सांगतो. हे सगळं बघून तो मॅन काय म्हणतो की तो निघतो हळूहळू, पण तो त्या बॅनरकडे बघून म्हणतो अरे ह्या व्यक्तीला मी कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय, मी याला ओळखतो की काय. हे ऐकल्याबरोबर लगेच सार्जंट त्याला काय म्हणतो की नाही, तुला जबरदस्तीने थांबवण्यात येतं त्याला, कारण तू जर ह्या व्यक्तीला ओळखतो म्हणजे जो हा मॅन आहे, जो बॅनर लावलेला आहे त्या व्यक्तीला तू ओळखतो, तर त्यांच्या डायलॉग मध्ये एक्सचेंज मध्ये काय होतं बघा की तू म्हणतो हो मी त्याला ओळखतो, आय सॉ इन दिस प्ले, म्हणजे मी त्याला ऑलरेडी पाहिलेलं आहे. ते जे प्ले आहे काउंटी क्लिअर म्हणजे नगरपालिका नगर परिषद असं जे ठिकाण असतं त्या ठिकाणचं. आय टेल यू वुडंट लाईक टू बी वुडंट लाईक वुड बी लाईक अ फ्रेंड. म्हणजे या ठिकाणी द प्लेस विथ हिम देअर इजंट अ वेपन ही डजंट नो and use and as to stand his muscles as hard as that boat slabs right. आता या ठिकाणी हा माणूस जे सांगतो मी या व्यक्तीला ओळखतो, पण जो व्यक्ती जो क्रांतिकारी किंवा जो फ्रीडम फायटर आहे की खूप जवळून बघितलं, पण त्याला काउंटी क्लिअर या ठिकाणी बघितलेला आहे. आणि तो व्यक्ती त्या सार्जंटला सांगतो की मी त्याला तुम्ही बघू सुद्धा शकणार नाही, एवढा भयानक व्यक्ती आहे तो जो क्रांतिकारी आहे. तो असं कोणतंच वेपन्स नाहीये की तो वापरू शकत नाही किंवा त्याला चालवता येऊ शकत नाही, किंवा वेपन्स तर सोडा, तर ही सारखीची एक बॅरलवर एक थाप जरी टाकली, असं थाप टाकून सांगतो की त्याचं ते स्ट्रॉंग असं त्याचे मसल्स किंवा बॉडी आहे असं सार्जंट सांगतो. सार्जंट असं म्हणतो की खरंच एवढा स्ट्रॉंग आहे तो मॅन. ही इज देन हा मग सार्जंट म्हणतो डू यू टेल मी देन there was a poor man in a place in a sergeant from. आता या ठिकाणी बॅरिड आता असं म्हटलेलं आहे, एक ठिकाण सांगितलं आयर्लंड मधलं, इट वॉज विथ लंग्स टू ऑफ स्टोन्स अँड सर्जंट असं म्हणतो त्यावर आय नेव्हर हर्ड ऑफ दॅट. त्या ठिकाणचं एक ठिकाणचं नाव सांगितलेलं आहे, व्हॅली ऑफ होमचे नाव सांगितलेलं आहे, तिथली एक स्टोरी सांगतो सार्जंट, मी कधी ऐकली नाही अशी गोष्ट. तो मॅन म्हणतो सार्जंट साहेब असं कसं असतं, सर्वच गोष्टी काय न्यूजपेपर मध्ये येणार आहात का? या लोकांबद्दल डू यू से सो? इट्स अ टेरिबल काउंटी टू बिलॉंग. अँड सर्जन असं म्हणतो की असं म्हणतात तुम्ही, फार भयानक व्यक्ती आहे किंवा फार भयानक जागा आहे ती. दॅट सो वन बी माइट बी स्टँडिंग देअर लुकिंग आउट अँड सो ही कमिंग अप इन दिस साइड अँड अदर साइड्स अँड ही माइट बी कमिंग अप दिस अँड अदर साइड्स and he would be on you and me. And आणि असं सांगण्यात असं अर्थ आहे की तो प्रदेश जो आहे तो भयानक आहे आणि हा जो क्रांतिकारी आहे किंवा हा जो गुन्हेगार आहे हा सार्जंटला कसं घाबरवण्याचा प्रयत्न करतो. कारण का की जो माणूस आहे तो कोणत्या दिशेने हल्ला करणार, किंवा तुम्ही एका दिशेने पाहत असाल आणि तो जर दुसऱ्या ऑपोजिट साईडने आला तर, तो पूर्वेकडून नाही तर तो पश्चिमेकडून आला तर, आणि त्या साईडने त्यांनी हल्ला केला तर, म्हणजे बघा कशा पद्धतीने सार्जंटला एक भीती दाखवण्याचा प्रयत्न केला. सार्जंट इट्स अ होल ट्रू ऑफ पोलीस पुट हिअर स्टॉप अ मॅन लाईक दॅट. सार्जंट म्हणतो असं असेल तर मला अजून एवढी बोलवावी लागेल सैन्यांची आणि इथे तसं गस्त घालावी लागेल आणि अशा गुन्हेगाराला अडवण्यासाठी मला जास्त लोकांची गरज आहे. Can you stop with me? I could be one side and you also could be sitting there
up there on the barrel की हा माणूस जो आहे तो सर्जन कसं म्हणतो हा तेही खरं आहे पण तुम्ही माझी मदत घेऊ शकता मी बॅरलच्या एका साईडला बसेल आणि बॅरलच्या दुसऱ्या साईडला तुम्ही बसा आणि एका दिशेने मी पाहत राहील तुम्ही दुसऱ्या दिशेने पाहत राहा म्हणजेच का मी त्या माणसाला ओळखतो त्यामुळे मला लगेच कळून नसते का ही तीच व्यक्ती आहे आणि सर्जन असं म्हणतो हो तू त्याला चांगलं ओळखतोस ना त्यामुळे तुला तू लगेच आयडेंटिफाय होऊ शकेल आय वुड नो ही अ महिला ऑफ सर्जन ती व्यक्ती सांगते की मी त्याला एक मैल दूर असतानाही ओळखू शकेल बट वू यू वॉन्ट शुअर द रिवॉर्ड सर्जन असं म्हणतो पण तुला रिवॉर्ड नको आहे ना म्हणजे जे बक्षीस मिळणार आहे ते नको मॅन इट इज अ पुअर मॅन लाईक मी अँड इट इज युजफुल फॉर मी ॲक्च्युली तो माणूस असं सांगतो सिंगिंग अफेअर्स टू हॅव अँड अ बॅड बॅलेन्सिंग बट यू डोंट वॉन्ट मी आय विल बी सेफर इन द थॉम अँड सर्जन स्टॉप त्यावेळेस असं म्हणतो की मी इट इज पुअर मॅन माझ्यासारख्या एखाद्या गरीब व्यक्तीला तो पुरस्कार मिळाला तर काय वाईट असणार आहे इकडे तिकडे गाडी गात रस्त्यावर गाण्यापेक्षा बॅलेट सिंगिंग करण्यापेक्षा मला रिवॉर्ड मिळाला तर इट्स ओके पण तुम्ही मला थांबवत असेल तर मी थांबू शकेल असं तो सर्जन म्हणतो सर्जन हो तुम्ही थांबू शकता अँड सिटिंग ऑन द बॅग तुम्ही या ठिकाणी बसू शकता आय वंडर हाऊ अँड यू आर नॉट टायर्ड टू सर्जन वॉकिंग अप अँड डाऊन अँड एव्हरीवेअर तो सर्जन असं म्हणतो की तुम्ही एवढे ठिकाणी चालताय फिरताय आणि तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही असं थकल्यासारखं वाटतं त्यावर बॅगवर बसायला तो सांगतो आणि या ठिकाणी बसून तुम्ही तो म्हणतो मला ही सवय आहे ही बॅलन्सिंगला त्याला ट्रेन करण्याची परवानगी देतो आणि काही वेळापूर्वी सर्जन त्याला तिथे फिरकूही देत नव्हता पण बघा हा क्रांतिकारी किती चतुर असतो ते कशा पद्धतीने सर्जन स्वतःहून त्याला फोर्स करतो की तू आम्हाला सपोर्ट कर आणि तेव्हा तो क्वेश्चन असं विचारतो की सर्जन साहेब तुम्ही थकलेही असाल तुम्ही कंटिन्युअसली वॉकिंग करताय तर सर्जन त्याला काय म्हणतो की इट्स ओके मला अशा कामाची काही सवय आहे यू माइट हॅव हार्ड वर्क टू नाईट टेक इट इझी व्हाईल यू कॅरी अँड दॅट्स द प्रॅक्टिस ऑफ मी अ रूफ ऑफ द पॅरेट अँड यू सी फर्दर अँड यू आर राईट यू आर हायर आणि सर्जन म्हणतो मे बी आता काय तो काय सांगतोय बघा की फेसिंग राईट अप देअर दिस इज अ लुकिंग अँड इन दिस वे यू मे बी फील अ बीट राईट अँड तो मॅन असं म्हणतो की मलाही आता ती भीती वाटायला लागते की तुम्ही इकडे तिकडे बॅरलवर एका बाजूने बसतोय तुम्हीही बॅरलवर दुसऱ्या बाजूने बसा मी एका दिशेने बघा तुम्ही दुसऱ्या दिशेने बघा म्हणजे जर आपल्याला आयडेंटिफाय करायला सोपं होऊ शकेल आणि हे सगळं सर्जन रेडी होतो आणि सर्जन हळूच त्याला असं म्हणतो अरे त्या व्यक्तीला सांगतो यू मे बी इट त्यांनी जर म्हणजे तो सांगतोय की तू त्या माणसाचं वर्णन मला करून सांगितलं त्याला सर्व हत्याचार फार भयानक आहे किंवा त्याच्या मसल्स खूप स्ट्रॉंग आहे अँड अशा पद्धतीने तू सांगतो की एवढा हार्ड तो व्यक्ती आणि त्यामुळे तुम्हाला थोडंसं घाबरवल्यासारखं असं सर्जन त्याला सांगतो आणि ॲक्च्युली ती जी व्यक्ती आहे ती खरंच एवढी स्ट्रॉंग जर असेल घेऊन मी मॅच सर्जन यूज इट तो त्याला मॅच मागवतो चालू ठीक आहे काय त्याला म्हणतो की माझीच बॉक्स आहे असं आणि मस्तपैकी ते चिली वगैरे एवढं गप्पा मारत बसतात आणि एकमेकांकडे पाहत असतात आणि थोड्याच वेळामध्ये सर्जन नेव्हर फिअर आय वोंट लाईक टू अप्लाइज बोथ स्मोकिंग अँड सम ऑफ द फोर्स आणि आउट ऑफ द नाईट अँड नो थँक्स फॉर इट फॉर ऑल द डेंजर वी आर इन हा जो सर्जन आहे ना हा थोडंसं बोलायला सुरुवात करतो गप्पा मारायला सुरू करतो त्यालाच तो असं म्हणतो की या फोर्समध्ये काही नाही या डिपार्टमेंटमध्ये काम करणं खूप अवघड असतं आम्हाला आमच्याच देशातल्या काही स्वातंत्र्य सैनिकांच्या विरोधात कामगिरी करावी लागते एक तर आम्ही सैनिक लोकांचे नोकर आहोत आम्ही ज्यांच्यासाठी काम करतो त्यांनाही आमच्या कामाची काही किंमत नसते उलट आम्हाला लोकांची बोलणी खावी लागतात तर आम्ही आमच्याच लोकांच्या विरोधात कारवाई करत असतो आणि अशा पद्धतीने हा जी व्यक्ती आहे तो मस्त एक बॅलेट सिंगर कोणती गाणं आहे देशभक्ती करतो गाणी गायला सुरुवात करतो आणि ते ऐकून सर्जन लगेच म्हणतो की स्टॉप ही अशी गाणी म्हणू नकोस इथे त्यावरच तो सर्जन म्हणतो आय वॉज ओनली सिंगिंग इन माय हार्ट इट्स अ सिंग्स वेन आय थिंक ऑफ फीलिंग सो नाईस टू सिट हिअर and he giving of the God maybe and to give to us sergeant and in the outlook and man
sergeant patting him on the shoulder. He will came to reward in labor man. I know that, sergeant, but life is a precious. Well, sergeant says, it gives a more courage. आता हा सीन कसा बघा की सार्जंट कशा पद्धतीने आहे आणि जो बॅलन्सिंग एकमेकांना पाठवून बसले अपोजिट डायरेक्शनने बसलेले आहे अँड सिगारेट वगैरे आणि त्यावेळेस त्या बॅलन्सिंग मोठ्याने गाणं गायला लागतो देशभक्तीपर गीत गातो आणि त्यावेळेस सार्जंट त्यांना म्हणतो ते स्टॉप तू कशाला असं गाणं गाऊ नकोस त्यावर बॅलन्सिंग असं म्हणतो जर तो इतका व्यक्ती स्ट्रॉंग आहे मला त्या व्यक्तीची भीती वाटते आणि अचानक तो कुठेतरी हल्ला करू शकतो आणि मला अजून भीती वाटते म्हणून मी बॅलेट सॉन्ग गातो जर मी बॅलेट सॉन्ग गाते तर माझ्या मनामध्ये भीती राहील आणि मी माझ्या मनात थोडंसं फिलिंग्स येण्यासाठी करेज येण्यासाठी मी गाणं म्हणतो आणि मी तेही म्हणते मी किती मूर्ख असेल ना कुठलीही बक्षीस न घेता मी माझे प्राणपणाने लावतोय आणि तुम्हाला मदत करायला बसतो साजन म्हणतोय आणि तसं नाही तुला त्याचं स्वर्गामध्ये तरी रिवॉर्ड मिळेल ना असं म्हणून त्यांचं डिस्कशन हे कॅरी होतं ओके नाव रिमेनिंग जी स्टोरी आहे जो रिमेनिंग पार्ट आहे म्हणजे ही कॉन्व्हर्सेशन जे आहे सार्जंटचं आणि या फ्रीडम फ्रायडेचा आता पुढे येणारा जो सीन आहे किंवा पुढे येणारी जी स्टोरी आहे ती कशा पद्धतीने ट्विस्ट करून देते हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया नाव ओके वी हॅव स्टॉप हिअर